ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सुप्रीम कोर्टात अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। त्याच्या निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ज्ञानदा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता। 6 जुलैला यूजीसीने जे सर्क्युलर काढलं होतं, ज्या नव्या गाईडलाईन्स दिलेल्या होत्या, त्याच्या विरोधात सर्व विद्यार्थी आणि इतर अनेक राज्य सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली होती। मात्र या यूजीसीच्या गाईडलाईन्स त्याला पूर्णपणे नकार द्यायला सुप्रीम कोर्टानं जो अर्ज होता तो फेटाळलेला आहे। याचा अर्थ यूजीसीचा परीक्षा घेण्याचा अधिकार जो आहे तो सुप्रीम कोर्टानं अबाधित ठेवलेला आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी यांनी हा निर्णय घेतला असं महाराष्ट्र सरकारनं प्रतिज्ञापत्रात सांगितलेलं होतं आणि याच्यावरती बराच उहापोह झालेला होता की यूजीसीला अधिकार आहे की स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीला परीक्षांच्या बाबतीत। तर सुप्रीम कोर्टानं या संदर्भात केवळ आणि केवळ यूजीसीचा अधिकार अबाधित जो आहे तो ठेवलेला आहे। स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीला असा अधिकार नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण दुसरीकडे जर कुठल्या सरकारला अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा असेल परीक्षांच्या बाबतीत तर त्यांना तशी मुभा आहे। फक्त त्यांनी एक्सटेन्शनसाठी म्हणजे थोडीशी मुदत वाढवून मिळण्यासाठी यूजीसीकडेच अर्ज करावा। म्हणजे एकंदरीत असं दिसतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये यूजीसीचा जो परीक्षांचा अधिकार आहे तो सुप्रीम कोर्टानं त्याला सर्वोच्च दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळं जरी समजा राज्यांना परीक्षा रद्द करायच्या असतील आणि किंवा त्याच्या संदर्भातली मुदत वाढवून घ्यायची असेल तर त्यांनी यूजीसीकडेच जायला हवं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो का की राज्यांना अधिकार आहे परीक्षा घ्यायच्या की परीक्षा रद्द करायच्या याचा? सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की परीक्षा न घेता अंतिम वर्गाच्या विद्यार्थ्यांना पास करणं हे चुकीचं आहे। म्हणजे सुप्रीम कोर्ट सरळ सरळ सांगते की परीक्षा व्हायलाच हव्यात। फक्त दुसरीकडे असं सांगतंय की जर तुम्हाला तुमच्या लोकल स्थितीमुळे परीक्षांच्या बाबतीत काही अडचणी येत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही एक्सटेन्शन मिळवण्यासाठी यूजीसीकडे अर्ज करू शकता। यूजीसी त्याच्यावरती निर्णय घेईल की या परीक्षा कधी व्हायच्या किंवा नाही। पण एकंदरीत सूर असा दिसतोय की सुप्रीम कोर्ट सुद्धा हे म्हणते की अंतिम वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या व्हायलाच हव्यात आणि त्यामुळं आता या संदर्भात नेमकं काय होणार? कारण 6 जुलैला जेव्हा यूजीसीच्या गाईडलाईन्स आल्या होत्या त्याच्या आधीच महाराष्ट्र सरकारनं आणि खरं तर इतर अनेक राज्यांनी आपापल्या राज्यामध्ये परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यामुळं हा सगळा घोळ निर्माण झालेला होता। आता जर सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की अंतिम वर्गाच्या विद्यार्थ्यांना तुम्ही अशा पद्धतीनं प्रमोट करू शकत नाही विदाऊट एक्झामिनेशन आणि ते देखील यूजीसीच्या संमतीशिवाय, तर याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये पूर्णपणे यूजीसीचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च मांडलेला आहे आणि जे काही निर्णय राज्यांना करायचे ते त्यांना यूजीसीशी सल्लामसलत करून यूजीसीचा होकार, यूजीसीचा ग्रीन सिग्नल असल्याशिवाय करता येणार नाहीत हे स्पष्ट दिसतंय। प्रशांत, अंतिम निकाल या सगळ्या संदर्भातला अंतिम निकाल कधीपर्यंत अपेक्षित आहे? निकाल वाचनाला तर सुरुवात झाली आहे, ठोस अंतिम निकाल कधीपर्यंत येऊ शकतो? ज्ञानदा, खरं तर हा अंतिम निकालच आलेला आहे। फक्त त्याचा संपूर्ण निकाल जो आहे तो वेबसाईटवरती नंतर येतो। सुप्रीम कोर्टाची जी प्रोसिजर आहे त्याच्यानुसार जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे तो केवळ न्यायमूर्ती वाचून दाखवतात आणि जे निकालातले मुद्दे आहेत त्याच्यानुसार आता हे स्पष्ट दिसतंय की जी डेडलाईन आहे यूजीसीच्या गाईडलाईनमध्ये 30 सप्टेंबरची होती, तर सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट केलेलं आहे की ही 30 सप्टेंबरची डेडलाईन बंधनकारक नाही, ती पुढे मागे करता येईल। पण परीक्षा ज्या आहेत त्या मात्र व्हायलाच हव्यात। अंतिम वर्गाच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीनं परीक्षा न घेताच प्रमोट करणं हे चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि त्यामुळे या परीक्षा होणारच। दुसरीकडे आपण ही पण गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की यूजीसीच्या ज्या गाईडलाईन्स होत्या त्याच्यामध्ये 2 ऑप्शन दिले होते यूजीसीनं। एकतर तुम्ही ऑफलाईन परीक्षा घेऊ शकता किंवा ऑनलाईन किंवा मोल्ड पद्धतीनं। त्यामुळं परीक्षा कशी घ्यायची याचे अधिकार यूजीसीनं राज्यांना दिले होते। त्यांचं म्हणणं हे होतं की परीक्षा मात्र व्हायलाच हव्यात, कारण या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं प्रमोट करणं कुठल्याही परीक्षेच्या विना हे चुकीचं होतं। आता सुप्रीम कोर्ट हे सांगतंय की डेडलाईन जी आहे ती महत्त्वाची नाही। 30 सप्टेंबरची जी डेडलाईन होती त्याला सुप्रीम कोर्टानं खोडीत काढलेलं आहे। त्याच्या पुढं मागं कधीही परीक्षा घ्या पण परीक्षा व्हायला हव्यात असं सुप्रीम कोर्ट म्हणते आणि हा मुद्दा जो आहे तो राजकीयदृष्ट्या खूप संवेदनशील बनलेला होता। केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली, पश्चिम बंगाल, ओडिशा या अनेक राज्यांनी या परीक्षांच्या निर्णयाला विरोध केलेला होता आणि आपण काही दिवसांपूर्वी पाहिलेलं होतं की जेईई आणि नीट याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं की या परीक्षा व्हायला हव्यात आणि त्या पाठोपाठ आता यूजीसीच्या ज्या परीक्षा आहेत अंतिम वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या
त्या बाबतीत सुद्धा सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट म्हणणं आहे की या परीक्षा व्हायला हव्यात. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये एक नवा पेच जो आहे तो याच्यामुळे निर्माण होईल. UGCच्या संमतीशिवाय जो आहे तो परीक्षांचा निर्णय सरकारला करता येणार नाही, कारण हा निर्णय स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीनं घेतलेला आहे असं महाराष्ट्र सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं होतं. पण सुप्रीम कोर्टानं SDMAला हा अधिकार नाही, ते UGCला ओव्हरलॅप करू शकत नाहीत, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. प्रशांत, आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी एकदम नीट आणि स्पष्टपणे सांगूयात की परीक्षांसंदर्भातल्या UGCच्या अधिकारांवरती सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलंय. UGCच्या परवानगीशिवाय तुम्ही विद्यार्थ्यांना थेट प्रमोट करू शकत नाही. परीक्षांची डेडलाईन म्हणजे परीक्षा घेण्यासाठी तारीख जी निश्चित करण्यात आली आहे ती बदलू शकते, परंतु परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करणं योग्य नाही असं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं आहे. त्यामुळे परीक्षा घ्यायच्याच आहेत सगळ्या राज्यांना, फक्त त्याची डेडलाईन ठरवण्याचा अधिकार हा सरकारकडे असेल, त्या रिस्पेक्टिव्ह राज्य सरकारांकडे. प्रशांत, तुम्ही राहाच आपल्यासोबत. भारती सहस्त्रबुद्धे सुद्धा आपल्यासोबत आहेत. भारती, तुझ्याकडचे काय अपडेट्स? ज्ञानदा, एक खूप महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या हे जे जजमेंट वाचलं जातं यातून आलेलं आहे. यात त्यांनी सांगितलं आहे की एखाद्या राज्याला जर परीक्षा घ्यायची नसेल तर तशा पद्धतीने किंवा घेणं शक्य नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा UGCकडे जायला हवं आहे, त्या पद्धतीची मागणी करायला हवी. आणि दुसरं आणखीन महत्त्वाचं आहे की ज्या सगळ्या कडे विद्यार्थ्यांचे डोळे लागलेले होते ती म्हणजे परीक्षा होणार कधी. तर त्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलेलं आहे की परीक्षा कधी घ्यायच्या याची तुम्ही डेडलाईन UGCकडनं वाढवून घेऊ शकता, कारण आधी 6 जुलैला जो सर्क्युलर निघाला होता त्यात UGCने 30 सप्टेंबरपर्यंत या परीक्षा घ्या आणि सगळी प्रोसेस पूर्ण करा असे सांगितलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने इथे पुन्हा एकदा राज्य सरकारला ही जबाबदारी दिली आहे की त्यांनी पुन्हा UGCला अप्रोच व्हावं, UGCकडे जावं आणि जर ती डेडलाईनमध्ये परीक्षा आता घेणं शक्य नसेल तर ती वाढवून घ्यावी. सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलेलं आहे की अंतिम वर्षाच्या मुलांचा निकाल हा बिना परीक्षा देता येणार नाही. त्यासाठी UGC ही जी काही बॉडी आहे तीच अंतिम आहे, त्यांचा निर्णयच अंतिम आहे. मात्र परीक्षा कधी घ्यायच्या, परीक्षा केव्हा घ्यायच्या याबाबत पुन्हा एकदा राज्य सरकारांनी UGCची सल्लामसलत करावा. त्यामुळे जो प्रश्न होता की परीक्षा कधी होणार त्या प्रश्नाचं उत्तर आता राज्य सरकारलाच द्यावं लागणार आहे. ज्ञानदा, बरोबर. आणि त्यांना UGCकडे जावं लागेल अर्थातच, कारण UGCकडे सर्वाधिकार असतील हे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. आपण पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, या सगळ्या संदर्भात कुणाकुणाच्या याचिका दाखल झालेल्या होत्या आणि सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल देताना नेमकं काय म्हटलंय? ज्ञानदा, महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांच्या वतीनं युवा सेनेची याचिका याच्यामध्ये होती. यश दुबे हा जो एक वकिलीचा विद्यार्थी आहे त्यानं अभिषेक मनु सिंघवी यांच्या वतीनं याचिका दाखल केलेली होती. याच्याशिवाय देशातले 33 विद्यार्थी एकत्र आलेले होते आणि त्यांनीसुद्धा याच्यामध्ये याचिका दाखल केलेली होती. या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या शिवाय पश्चिम बंगाल, ओडिशा, त्याच्यानंतर दिल्ली सरकार, कारण दिल्ली सरकारनं सुद्धा अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला होता आणि त्यामुळं केवळ महाराष्ट्र नव्हे तर अशा अनेक राज्यांमध्ये हा मुद्दा जो आहे तो राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेला होता. विरोधी बाजूचे जे वकील होते, म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाजूने जे वकील होते, अभिषेक मनु सिंघवी, युवा सेनेचे वकील श्याम दिवाण यांनी हे सांगायचा प्रयत्न केलेला होता की जेव्हा एप्रिलमध्ये परीक्षा होणार नाही तसं UGCने सांगितलेलं होतं. यासाठी थांबवते कारण युवा सेनेनं सुद्धा महाराष्ट्रातल्या मुलांच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी याचिका दाखल केलेली होती सुप्रीम कोर्टात आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई सध्या आपल्यासोबत आहेत. वरुणजी, नुकतंच सुप्रीम कोर्टानं म्हटलंय की परीक्षा तर रद्द करता येणार नाही, त्याची तारीख आपण वाढवू शकतो. काय पहिली प्रतिक्रिया युवा सेनेच्या वतीनं? नुकतीच आता सुप्रीम कोर्टाची जजमेंट आलेली आहे आणि आम्ही ही सगळी जजमेंट आता वाचणार आहोत. आमचे युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्यासोबत ती डिस्कस करून युवा सेना पुढचा कोर्स ऑफ ऍक्शन घेईल. पण जजमेंटमध्ये एक महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी हॅज ओव्हर रायडिंग पॉवर्स. म्हणजे महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला तो UGCच्या निर्णयाच्या वरती असेल असं त्यांनी जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. आणि युवा सेनेच्या वतीने जो युक्तिवाद झाला होता तो सुद्धा मला वाटतं अतिशय लॉजिकल होता आणि तो संपूर्ण देशभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा होता. तरी पण हा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलाय याच्यावर आता पुढची काय भूमिका घ्यायची हे आम्ही लवकरच आदित्य साहेबांसोबत चर्चा करून स्पष्ट करू. त्याच्यामध्ये एक सुप्रीम कोर्टानं असं म्हटलंय की परीक्षा आपल्याला रद्द करता येणार नाहीत, म्हणजे बिना परीक्षा मुलांना प्रमोट करणं हे योग्य नाही. पण जी तारीख आहे, जी एक सप्टेंबर एंडपर्यंतची डेडलाईन होती ती मात्र सरकारला वाढवता येऊ शकते. आता
ती डेडलाईन वाढवली जावी, परीक्षा कधी घ्यायच्या हे सरकारनं ठरवावं असं तर सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे ही डेडलाईन, ही तारीख वाढवण्यासंदर्भात युवा सेनेकडनं प्रयत्न करण्यात येतील का? हो, नक्कीच. कारण हा पण एक खूप मोठा दिलासा आहे. कारण 2 दिवसापूर्वी देशभरात जवळपास 75,000 केसेसची रजिस्ट्री झाली होती आणि म्हणून आमचा मूळ मुद्दा हाच होता की जेव्हा आपण या परीक्षा एप्रिलमध्ये घेणार होतो तेव्हा तर संपूर्ण देशात 1000 केस पण नव्हत्या. तेव्हा आपण या परीक्षा पुढे ढकलल्या आणि आता जेव्हा एव्हरी डे आपला हा पीक फ्लॅटन व्हायच्या ऐवजी रोजच्या केस वाढतायत, आपण हा परीक्षा घेण्याचा अट्टहास करतोय. म्हणून आम्ही ही केस लढत होतो. त्यामुळे हा सुद्धा एक मोठा दिलासा आहे. याबाबत आम्ही नक्कीच महाराष्ट्र सरकारकडे मागणी करणार आहोत आणि पुढची भूमिका मी म्हणालो तसं जी काही असेल ती आम्ही आदित्य साहेबांशी चर्चा करून नक्की ठरवू. वरुण, धन्यवाद आपले आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. परीक्षांसंदर्भातल्या युजीसीच्या अधिकारांवरती कोर्टानं आता शिक्कामोर्तब केलाय. अंतिम वर्षातल्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच, हा निर्णय कोर्टाचा आहे. परीक्षांची तारीख पुढे ढकलता येऊ शकते, ती बदलू शकते, परंतु अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेता न येणाऱ्या राज्यांनी युजीसीला आता अर्ज करावा, युजीसीशी संपर्क साधावा आणि त्यांनी समन्वयानं एक तारीख निश्चित करावी असं कोर्टाचं मत आहे. प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय काय झालं कोर्टामध्ये? ज्ञानदा, खूप महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. एकतर सुप्रीम कोर्टानं या सगळ्या प्रकरणामध्ये युजीसीचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च मांडलेला आहे. जरी राज्यांनी त्यांच्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटच्या अखत्यारीमध्ये असा काही निर्णय घेतला असेल तरीसुद्धा त्यांनी युजीसीची सल्लामसलत करायला हवी आणि ज्या राज्यांना 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं शक्य नाही, जर त्यांच्या राज्यामध्ये कोरोनाची स्थिती फार भयावह असेल तरीसुद्धा त्यांनी त्या संदर्भात युजीसीला पुन्हा एकदा निवेदन दिलं पाहिजे आणि 30 सप्टेंबर ही काही अंतिम डेडलाईन नाही, त्याच्या पुढं मागं कधीही परीक्षा घेता येऊ शकेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. आणि एक प्रकारे आता याच्यामध्ये प्रश्न हाच उपस्थित होतो की जर 30 सप्टेंबरपर्यंत सुप्रीम कोर्टानं डेडलाईन दिलेली नाही आहे तर राज्य सरकार आता नव्यानं परत ॲप्लिकेशन युजीसीकडे करणार आणि त्याच्यानंतर युजीसी काय सांगणार? कारण आत्तापर्यंत युजीसीची भूमिका हीच राहिलेली आहे. युजीसीचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांच्याशी सुद्धा आपण वारंवार बोललो. त्यांचं म्हणणं आहे की आमचा अजिबात आग्रह नव्हता की 30 सप्टेंबरपर्यंतच परीक्षा घ्या, त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा हवं तेव्हा परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. फक्त मुद्दा हा होता की या अंतिम वर्गाच्या विद्यार्थ्यांना पदवी जी द्यायची आहे तर ती परीक्षेविना नसावी आणि कोर्टामध्ये सुद्धा युजीसीनं हेच म्हटलेलं होतं की जर राज्यांनी आपापल्या अधिकारामध्ये निर्णय घेतलेले आहेत, त्यांनी स्वतःच परीक्षा कॅन्सल करून टाकलेल्या आहेत, तर मग अशा पद्धतीनं परीक्षा कॅन्सल करून ते परत आम्हाला पदवी द्या असं युजीसीला कसं काय सांगू शकतात? आणि कदाचित हाच मुद्दा सुप्रीम कोर्टानं जास्त गांभीर्यानं लक्षात घेतलेला दिसतोय आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये युजीसीचा सर्वाधिकार अबाधित ठेवलेला आहे आणि त्यामुळं एकतर आता हे स्पष्ट झालेलं आहे की परीक्षा या होणारच. त्या कधी होणार? 30 सप्टेंबरच्या आधी होणार, नंतर होणार, याच्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते राज्यांनी घ्यायचे आहेत. युजीसीकडे आवेदन करायचं आहे आणि युजीसी त्या संदर्भात सांगेल. पण आता इथून पुढं, कारण 2-3 महिने गेलेत, खूप गोंधळ झालेला आहे. आता विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावं की आपली परीक्षा जी आहे ती होणार, ती कुठल्या पद्धतीने होणार, ऑफलाईन होणार, ऑनलाईन होणार, हे कदाचित नंतर व्यवस्था ठरवतील. पण या संपूर्ण राजकीय गदारोळामध्ये त्यांची जी मानसिक स्थिती गोंधळलेली होती त्याच्यावरती आता खरं तर पडदा पडायला हवा आणि हा गोंधळ जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी तातडीनं दूर होणं गरजेचं आहे. कारण परीक्षेच्या आधी काही किमान दिवस आधी तयारी करावी लागते आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालातून हे स्पष्ट दिसतंय की सुप्रीम कोर्टानं सांगितलंय परीक्षा ही होणार, त्याच्याशिवाय पदवी दिली जाणार नाही. अगदी बरोबर आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मनातलं कन्फ्युजन थोडंसं दूर होण्यास मदत होईल. राज्य सरकार सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेईल, कारण परीक्षा तर घ्यायच्याच आहेत. त्या केव्हा घ्यायच्या हे सरकारला युजीसी सोबत बोलून ठरवायचंय. भारती सहस्त्रबुद्धे सुद्धा आपल्या सोबत आहेत. भारतीय सगळ्या निकालातले महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत? खरं तर या सगळ्या निकालात जसं प्रशांतने सांगितलं की युजीसीचा जो अधिकार आहे तो अबाधित ठेवला गेला आहे, मात्र जबाबदारी आता राज्य सरकारांवरही आहे. ज्ञानदा, आपल्याकडे 20 मोठी विद्यापीठं आहे महाराष्ट्रामध्ये, ज्यात कृषी विद्यापीठ आहे, संस्कृत युनिव्हर्सिटी आहे. आता या सगळ्या 20 विद्यापीठांच्या परीक्षा कधी घ्यायच्या त्याच्यासाठी एक डेडलाईन ठरवावी लागेल, कारण सगळ्या विद्यापीठात वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा होणार आहेत. हे सगळे निर्णय आता राज्य सरकारला घ्यायचे आहेत. त्यांना आधी तर डेडलाईन वाढवून घ्यावी लागेल
UGCकडे त्यांना ॲप्लिकेशन करावं लागणार आहे, कारण 30 सप्टेंबरची जी डेडलाईन आहे ती काही तुम्ही पाळलीच पाहिजे असं नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्या स्थानिक पातळीवरची परिस्थिती काय आहे त्यानुसार तुम्ही परीक्षा कधी घ्यायची याच्याबद्दल निर्णय घेऊ शकता. त्यामुळे आता सगळी जी जबाबदारी आहे ती राज्य सरकारवर आहे, कारण त्यांना आता परीक्षा तर घ्यायच्या आहेत, त्या कशा पद्धतीने घ्यायच्या, मग ती ऑनलाईन असेल, ती ऑफलाईन असेल तर ती कशा पद्धतीने घ्यायची, जसं पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी कोर्स कमी केला गेला त्या पद्धतीने काही होईल का, पेपर छोटा असेल का, कालावधी कमी असेल का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता राज्य सरकारला द्यायची आहे. आणि तेव्हाच कुठेतरी क्लॅरिटी येईल विद्यार्थ्यांमध्ये की त्यांना परीक्षा कशी द्यायची आहे. बरे पुन्हा जे नीट आणि JEEच्या बाबतीतले प्रश्न आहेत, ट्रान्सपोर्टेशनचे प्रश्न, गावी असलेल्या मुलांचे प्रश्न, ते सगळे प्रश्न आता राज्य सरकारला सोडवायचे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा ही द्यायचीच आहे, मात्र ती कशा पद्धतीने घ्यायची, ती कंडक्ट कशी करायची हे आता राज्य सरकारला ठरवायचं आहे. ज्ञानदा. भारती आणि प्रशांत दोघांचेही धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.